नमस्कार, मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आपण स्पिरिच्युअल सायन्स सिरीजमध्ये चर्चा करत होतो आणि आपण स्पिरिच्युअल सायन्समध्ये विविध व्हिडिओज घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण चक्रास, त्याच्यानंतर नाडी या विषयावर बोललेलो आहोत. पण हे सगळं करूनही कधी कधी आपल्याला मेडिटेशन करूनही, आपण सगळ्या प्रॅक्टिसेस करूनही आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. असं का होतं या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आजचं आपलं जे टायटल आहे, आपल्या जे व्हिडिओचं जे मेन मोटो आहे तो आहे मेडिटेशन. मेडिटेशन करूनही बदल का होत नाही. तर मित्रांनो, तुम्ही मेडिटेशन करता पण लाईफ आहे तशीच आहे असं तुम्हाला कधी फील झालं का? कारण प्रॉब्लेम मेडिटेशनचा नसतो, तर प्रॉब्लेम काय असतो की आपण कधी कधी आपल्याला ज्या लेव्हलवर काम करायचं त्या लेव्हलवर कामच करत नाही. आपण चुकीच्या ठिकाणी काम करतो, चुकीच्या पद्धतीने मेडिटेशन करतो आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाही. तर मित्रांनो, आता एक सरफेस लेवल ट्रूथ मी तुम्हाला सांगतो. काय की लोक काय समजतात, लोक काय मानतात की मेडिटेशन म्हणजे चेंज. पण जर खरं पाहिलं तर जे आपलं शांत माइंड आहे, आपलं जे कामनेस आहे, शरीरामध्ये असलेली शांतता जी आहे, त्यामुळे आपली लाईफ जी आहे ती सॉर्टेड होते, सॉल्व्ह होते. पण कामनेस म्हणजे क्लॅरिटी नाही मित्रांनो, आणि क्लॅरिटी म्हणजे चेंज नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ब्रेन रियालिटी पाहू. हा आपला लेअर 2 आहे. लेअर 2 मध्ये आपण काय करणार आहोत? ब्रेन रियालिटी पाहणार आहोत. तर ब्रेन रियालिटी काय म्हणते? मेडिटेशनमुळे काय होतं? मेडिटेशनमुळे माइंडचा फ्लो सुधारतो, माइंड जे आपलं स्टेबल होतं, स्लो होतं. आपले जे वायफळ डोक्यामध्ये येणारे विचार आहेत, थॉट्स आहेत, ते पण कमी होतात. पण ब्रेनचं जे रिवायरिंग आहे ते होत नाही. ऑटोमॅटिकली आपण काय करतो? आपण थॉट्स ऑब्झर्व करतो, पण काय होतं? आपला जो पॅटर्न आहे, थॉट प्रोसेस जी आपली आहे ती चेंज होत नाही आणि त्यामुळे आपल्याला हवे तसे रिझल्ट भेटत नाही. तर लेअर 3 मध्ये आपण पाहणार आहोत की सबकॉन्शियस मेकॅनिझम आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कसं वर्क करतं. मित्रांनो, आपले जे 95% निर्णय असतात ना लाईफ मधले, ते आपल्या कुठे ना कुठे सबकॉन्शियस माइंड मधून आलेले असतात. आपण कॉन्शियस माइंड मध्ये त्या गोष्टीबद्दल विचार करतो आणि ती गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये सेव्ह होते. आणि मग सबकॉन्शियस माइंड काय करतं? त्या गोष्टीला प्रॉपरली प्रोसेस करतं. हे कधी होतं? जेव्हा आपण शांत असतो, जेव्हा आपण झोपेत असतो, तेव्हा पण आपला सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो. आणि त्यावेळेस काय होतं? सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीला प्रोसेस करतच असतं, कारण ती गोष्ट त्याच्यामध्ये सेव्ह झालेली असते. आणि मग त्या गोष्टीला ते प्रोसेस करून, त्याला अनालाइज करून त्याचं उत्तर आपल्याला देतं. मित्रांनो, मेडिटेशनमुळे काय होतं? मेडिटेशनमुळे आपला अवेअरनेस वाढतो. आणि सबकॉन्शियस मुळे काय होतं? आपलं जे प्रोग्रामिंग आहे, ते जे प्रोग्रामिंग आपलं आहे, ते सेम प्रोग्रामिंग आपलं माइंड करत राहतं. आणि मग अशामुळे काय होतं की आपलं जे प्रॉब्लेम येतात ना, ते एका गोष्टीमुळे येतात. कशामुळे येतात? आपण अवेक आहोत, आपण अवेअर आहोत, पण आपलं जे माइंड आहे, आपले जे थॉट प्रोसेस आहे, म्हणजे आपल्या कॉन्शियस माइंडची आणि सबकॉन्शियस माइंडची, तिला एक सवय पडलेली आहे वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने काम करण्याची. ती सिमिलर वे मध्ये काम करत असते, सेम प्रोग्रामिंग वरती काम करत असते. आणि त्यामुळे आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाहीत. मित्रांनो, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला हे करणं गरजेचं आहे की आपल्याला आपली जी थॉट प्रोसेस आहे, आपले जे थिंकिंग मेकॅनिझम आहे, आपले जे थिंकिंगचे पॅटर्न्स आहेत, ते चेंज करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हवे तसे रिझल्ट भेटतील. आता स्पिरिच्युअल सायन्स याच्यामध्ये कसं हेल्पफुल करतं, स्पिरिच्युअल सायन्स याच्याशी कसं कनेक्टेड आहे, हे आपण आपल्या चौथ्या लेअर मध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, काय म्हणतो स्पिरिच्युअल सायन्स? आपला जो अवेअरनेस आहे तो आपला कॉन्शियसनेसशी कनेक्टेड असतो, बरोबर आहे? आणि आपली जी कंडिशनिंग असते ती आपल्या मेमरीवर झालेली असते, आपल्या एनर्जीवर होत असते. जर आपली एनर्जीच बरोबर नसेल, आपली कंडिशनिंगच जर बरोबर नसेल मित्रांनो, तर आपल्याला रिझल्ट कसे पाहिजे तसे मिळतील. आपलं माइंड शांत आहे, पण आपली आयडेंटिटी अजून आहे तशीच आहे, बरोबर आहे ना? तर मग आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला ही जी आयडेंटिटी आहे, ती आयडेंटिटी बदलण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये काही बदल घडवावे लागतात.
आणि हे बदल कसे घडवायचे, हे बदल नेमके काय घडवायचे, हे आपण कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच. आजच्या पुरतं इतकंच. ॲट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, की जे मेडिटेशन आहे ते तुम्हाला शांत करतं, पण ट्रान्सफॉर्मेशन तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड बदलता आणि तुमचं जे लाईफस्टाईल पॅटर्न आहेत ते चेंज करता. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स रिअल लाईफ रिअल. थँक्यू मित्रांनो.